शेवटी तो दिवस आलाच, गणपती बाप्पांच्या आणि गौराईंच्या विसर्जनाचा दिवस. कोणालाही नको नको हवासा असा वाटणारा दिवस, लहान मुलांनाही रडवून जाणारा हा दिवस म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जन. आज गणपती बाप्पा त्यांच्या गावाला चालले. घरातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आज शेवटची आरती केली आणि गणपती बाप्पांची उत्तर पूजा करून गणपतीला मकरेतून खाली ठेवण्यात आलं. बाप्पाला पूर्ण घरातून फिरून आणलं आणि गौराईंना सुद्धा आणि त्याच्या मागोमाग आम्ही सगळे सुद्धा चाललो होतो. खूप वाईट वाटत होतं, पण करणार काय, ती वेळ येऊन ठेपली होती आणि आम्ही सगळे पोहोचलो घाटावरती, जिथे आम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. अशा ठिकाणी पोहोचलो आणि गणपती बाप्पांची सगळ्यांनी आरती चालू केली. आरती जशी होत होती तशी सगळ्यांकडे ना आरतीचं ताट सरकत होतं. गणपती बाप्पांना सगळेच निरोप द्यायला घाटावरती जमले होते. आता मात्र गणपती बाप्पांची शेवटची आरती चालू होती, म्हणजे घालीन लोटांगणची, आणि त्या वेगळे मात्र सगळे जयघोष करायला लागले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सगळेच बोलायला लागले आणि ना गणपती बाप्पांची खूप छान इथं आरती झाली. सगळ्यांनी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले, सगळ्यांनी गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि गणपती बाप्पा आता चालले होते त्यांच्या घरी जाण्यासाठी. गणपती बाप्पांची आरती झाली, गणपती बाप्पांचे श्लोक वगैरे बोलून झाले आणि आता वेळ आली होती गणपती बाप्पांना हातामध्ये उचलून दुसऱ्यांच्या हातामध्ये सुपूर्द करण्याची, म्हणजे ते गणपती बाप्पांना नदीच्या मध्यभागी नेऊन त्यांना व्यवस्थित विसर्जन करण्याची. आणि असाच प्रकारे आमच्या भावाने सुद्धा त्यांना गणपती बाप्पांना दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांनी गणपती बाप्पांना पाण्यामध्ये नेऊन त्यांचं विसर्जन करण्याची तयारी चालू केली. आणि अशा वेळी तर सगळेच बघत बसले होते आणि हा क्षण खूप भावूक असतो, खूप असा ना इमोशनल करण्यासारखा असतो सगळ्यांनाच. आणि आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं जेव्हा आमचे गणपती बाप्पा आम्हाला सोडून चालले होते. गणपती बाप्पांचं विसर्जन तर झालं, पण आम्हाला गौराई सुद्धा विसर्जित करायच्या होत्या, म्हणून आम्ही आपल्या इकडे गौराई विसर्जित करण्याची तयारी चालू केली. गौराईंच्या मधोमध एक छानसा छोटासा दिवा ठेवला व गौराईंना सुद्धा पाण्यात विसर्जित करण्यात आलं. आणि आम्ही बघत होतो की जोपर्यंत दिवा आम्हाला दिसेना असं होईल तोपर्यंत आम्ही तिकडे बघत राहिलो होतो.